राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न अकोल्यात उघड झाला आहे। वाशिम मार्गावर अपघात झाल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने मदतीच्या नावाखाली पैसे मागितले, तर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका अज्ञात क्रमांकावरून आलेल्या फोन कॉलमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली। साहेब, वाशिम मार्गावर अपघात झाला आहे, काही जण ठार झाले, आम्हाला मदतीची गरज आहे, असा भावनिक सूर लावून अज्ञात व्यक्तीने शिंदेंकडे मदत मागितली। संवेदनशीलतेने प्रतिसाद देत शिंदे यांनी तात्काळ अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याशी संपर्क साधला आणि संबंधितांना मदत करण्याचे निर्देश दिले। बाजोरियांनीही कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळ गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच या घटनेत वेगळे चित्र समोर आले। फोन करणाऱ्या व्यक्तीने वारंवार चुकीची ठिकाणे सांगून गोंधळ घातला। शेवटी त्याने मदतीसाठी फोन पे स्कॅनर व क्रमांक पाठवत आर्थिक व्यवहाराची मागणी केली। सुमारे 3 तासाच्या संवादानंतरही ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटलीच नाही। बाजोरियांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्रकरणाची माहिती दिली। प्राथमिक तपासात तो नंबर रवी फसाले या नावाने नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पुढील चौकशी सुरू केली आहे। आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांचा फोन आला की अकोल्यामध्ये असं एक ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामध्ये 3 लोक मृत्युमुखी पडले, 4 लोक जखमी आहे। बाजोरियाजी आपल्या कार्यकर्त्यांसोबत तात्काळ त्यांना मदतीचा हात द्या। मी त्यांचा फोन केल्याबरोबर गाडीमध्ये बसलो आणि सामान्य रुग्णालयामध्ये आमचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले, विठ्ठल सर वगैरे सर्वांना बोलून घेतला होता। परंतु तो माणूस सांगितलं की ते 3 लोक तो मेले, परंतु 4 लोक आम्ही खूप गंभीर आणि घाबरलेलो आहोत, आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन निघालो। मी म्हटलं ठीक आहे, तरी आम्ही तुमच्या मागे येतो, कुठं आहे, तुम्हाला काय मदत पाहिजे, 10 मिनिट थांबा तर खरी। म्हणे आम्ही 10 किलोमीटरवर आहे। मी 10 किलोमीटरवर गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीच कळून नाही राहिला, आम्ही 20 किलोमीटरवर आलो, आम्ही 30 किलोमीटरवर आलो, आम्ही त्यांचा पाठपुरावा करत होतो। परंतु ते पाठपुरावामध्ये फक्त एकच गोष्ट सांगत होते की फक्त डिझेलचे पैसे टाकून दे, आम्हाला पुढे कुठे पंप आला तर आम्ही ठाण्याला पोहोचून जातो, कारण की आम्ही घाबरलेले आहोत। रडणं सुरू होता, चिल्ला पुकारा सुरू होता, गाडीमध्ये त्यांचे नाटकं दाखवत होते। परंतु समृद्धीपर्यंत ते माणसांच्या कुठेही थांग पत्ता आम्हाला लागला नाही। नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे टाकत असाल तर आम्हाला सांगा, नाही तर मदत करू नका। मी म्हटलं मी एवढा दूर आलो तर तू भेटत का नाही? मग त्यांनी फोन बंद करून दिला। त्यांनी QR कोड अनेक लोकांनाही पाठवला। मग आमच्याच काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले की साहेब आम्हालाही त्याचे फोन चालू आहे, पैसे पाठवा, पैसे पाठवा, पैसे पाठवा। नेमका हा प्रकरण माझ्या लक्षात आला की हा फ्रॉड आहे। मी अर्चितजी चांडक साहेबांना फोन केला, त्यांना नंबर दिला की सायबर क्राईमच्या माध्यमातून ह्या माणसाला उचला आणि याच्यावर योग्य कारवाई करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जर खरं ॲक्सिडेंट कोणाचा झाला तरी लोक विश्वास करणार नाही। ही बाब खूप गंभीर आहे आणि मी स्वागत करणार आहे आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या की मुंबई आणि ठाण्यामध्ये बसून पूर्ण महाराष्ट्रावर डोळे लावून ते बसलेल्या, कुठं काही झालं तर असा मदत करणाऱ्या माणसाला माझा सॅल्यूट आहे।